अध्यक्ष त्यांचे विचार होते की खासदार तुला कोणी अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी ठिकाणी उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे आमदार असलेले होते माजी आमदार जयेश्वर भोले, माजी आमदार जगन्नाथ सेवार, माजी आमदार बाळासाहेब जागत, माजी आमदार साहेब सोनवणे, देवदत्त निकम, संजय काळे, कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेळकर आणि हा सोहळा आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले, पुढाकार घेतला, ते विचारचे चांगले आणि चांगले त्यांचे सगळे सरकारी किशोरचे प्रधा आणि उपस्थित सरकारी मंत्री जुन्या सरकारचं स्मरण करण्याचा हा सोहळा या ठिकाणी ज्यांचा कायम स्मरण करण्याची व्यवस्था केली ते जुन्नर तालुक्याचे आमदार आणि आम्हाला लोकांचे टकाचे सरकार दिल्यामुळे ते चालू आहे आणि त्यानंतर या भागाचा पहिला महिला आमदार लताताई कांबळे आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं काम केलं ते आपल्या सगळ्यांचे त्यावेळेचे सहकारी स्वर्गीय विलासराव तांबे या सगळ्यांचं स्मारक आपण या ठिकाणी करून चांगल्या गोष्टीचं स्मरण अखंड होईल याची खबरदारी उत्तूरकरांनी घेतली याचा मला मनापासून चांगलं जांभळशी त्यांचं नाव इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शेजारी आणि लताताईंचा त्यांचा पुतळा आज या प्रांगणामध्ये या ठिकाणी बसवला. या तालुक्यामध्ये अनेकांनी तुमच्या सगळ्यांचं सेवा करण्याचं काम केलं. मी सहज आठवत होतो की माझ्याबरोबर किंवा त्यांच्याबरोबर काम करायला संधी मिळाली असे आमदार किती आणि या तालुक्यातले किती आहेत. एका दुसरं नाव माझं चुकेल. आम्हाला शिवाजीराव काळेंची रामचंद्र हत्तींची आठवण होते, जांभळ क्षेत्र आठवण होते, लताताईंची आदिवासी नेते कृष्णराव उंदे यांची होते. अजून ज्याने या ठिकाणी अस्मिताला मदत बँकेला नाही त्यांची होते. सोनवणे या ठिकाणी आहेत, जागृत या ठिकाणी आहेत, अतुल या ठिकाणी आहे. जवळजवळ 10 ते 11 आधी माझ्या आमदारांच्यावर काम करायची संधी मला या ठिकाणी मिळाली याचं मला मनापासून चाललं. आणि याची प्रत्येक व्यक्ती या विभागाच्या मर्यादेसाठी कष्ट करण्याची भूमिका घेणारी अशी व्यक्ती होती. आणि त्या मालिकेमध्ये जांभळ शेठ आणि लताताईंची आठवण आपण कायमची करण्याच्यासाठी आज या ठिकाणी त्यांचे पुतळे उभे केले. त्याबद्दल आयोजकांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देऊ इच्छितो. जुन्नर तालुका महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या
इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. शिवनेरी म्हणल्याच्या नंतर महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास हा आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येतो. जिजामातेने एका युगपुरुषाचा जन्म दिला आणि तो जन्म देण्याची वास्तू या प्रांगणामध्ये आहे. याचा सार्थ अभिमान महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला आहे. जिजामातेनं व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आदर्शवत राहणं कसं असावं या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं. बालवयामध्ये शिवाजी राजांना ज्या पद्धतीचे संस्कार त्यांनी दिले त्या संस्कारामधून युगप्रथाची उभारणी होऊ शकते. आणि तीच भूमिका शिवछत्रपतींनी उभ्या आयुष्यामध्ये ही केली आणि त्यांचं वास्तव्य या प्रांगणात होतं. याचा अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना. आता आपण स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतरच्या भागातून प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये या भागामध्ये अनेकांनी कष्ट केले आणि देश परकीयांच्या ह्याच्यातून मुक्त होईल याची काळजी घेतली होती. आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सामान्य लोकांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याचा अर्थ कृतीमध्ये यायचा असेल तर विकासाचं सूत्र लक्षामध्ये घेऊन पावलं टाकली पाहिजे. ही भूमिका नंतरच्या नेतृत्वाने केली. आपण भाग्यवान आहोत. यशवंतराव चव्हाणांच्यासारखं एक दृष्टी असलेला नेता या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि सत्ता हातात आल्याच्या नंतर त्या सत्तेचा उपयोग जनमानसाचं जीवन समृद्धीच्या रस्त्यावर कसं जाईल याच्यासाठी त्यांनी अखंड कष्ट केले. चव्हाण साहेब विकासाच्या कामासाठी या ठिकाणी सुद्धा येऊन गेले. मला आठवतं आहे मी त्या काळामध्ये तरुणांच्यामध्ये काम करत होतो आणि त्या काळामध्ये या सगळ्या भागातली शेती ही सुजलाम सुफलाम करण्याच्यासाठी अनेक धरणांची उभारणी झाली. त्या धरणांच्या उभारणीच्यासाठी यशवंतरावजी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या शुभ हस्ते धरणाची उभारणी करण्याचा सोहळा झाला. आणि त्यानंतरच्या काळामध्ये तोच दृष्टिकोन घेऊन नंतरच्या राज्यकर्त्यांनी अनेक प्रकल्प या भागामध्ये उभे केले आणि त्याचा परिणाम आज शेतीच्या क्षेत्रामध्ये या तालुक्याचा नावलौकिक हा सगळीकडे गेलेला आहे. ती ऊसाची शेती असो, ती द्राक्षाची शेती असो, ती केळीची शेती असो किंवा शिवनेरी आंब्याची शेती असो, आज या शेती क्षेत्रामध्ये एक प्रकारचा आमूलाग्र बदल करण्याचं कर्तृत्व आणि दृष्टी शेतीच्या क्षेत्राच्या आणि शेतकऱ्या कुटुंबाच्या पिढीने दाखवली. याचा सार्थ अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना. शेतीच्या बरोबर कारखानदारी उभी राहिली पाहिजे आणि ती शेतीवर आधारित कारखानदारी पाहिजे. आणि हेच बरोबर निवृत्त शेतकरी आणि त्यांच्या सरकारने आपल्या नजरेसमोर ठेवलं आणि एका उत्तम साखर कारखान्याची उभारणी या तालुक्यामध्ये करून ऊसावर प्रक्रिया करणारा भाग म्हणून या भागाचा लक्ष घ्या. मला आठवतं आहे एक काळ असा होता की इथला ऊस तो खाली जायचा मुंबईच्या भागामध्ये. आज आपण साखर तयार करतो, आज आपण वीज तयार करतो, आपण आज इथेनॉल करतो. त्या काळामध्ये रसवंती ही चालवण्याचं काम आमच्या या भागाचे लोक मुंबई पुणे या भागामध्ये करत होते. बदल झाले.
आधुनिकता आधार घेऊन ते बदल झाले आणि त्यामुळे लोकांचं जीवन बदलतं आहे. मी ज्या ज्या वेळेला या भागातून हेलिकॉप्टरने कधी जात असतो किंवा रस्त्याने येत असतो त्यावेळी संपन्न शेती आणि त्या शेतीवर कष्टाने बांधलेले लहान का होईना स्लॅबची घरं ही बघायला मिळतात. माझ्यासारख्याला मनापासून आनंद येतो. केवळ चव्हाण साहेबांच्या दृष्टीनं या भागामध्ये जी पाण्याची सुविधा झाली आणि त्या पाण्याच्या सुविधेचं सोनं करण्याची ताकद इथल्या शेतकऱ्यांनी दाखवली, त्यामुळं एकंदर सगळा चेहरा या भागाचा बदलतो आहे. याचा अतिशय आनंद तुम्हाला मला सगळ्यांना आहे. शेती सुधारली, शेतकरी शेतीच्या क्षेत्राची मुलं सुधारली. पण आता इथून पुढं निवड शेती आहे का शेती एवढं करून चालणार नाही. जमीन कमी होते, शेतीवरचा बोजा वाढतो आहे. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेला देशाची लोकसंख्या 35 कोटी होती आणि त्या 35 कोटीमध्ये 70-80% लोक शेती करत होते. आज ही लोकसंख्या 114 कोटीवर जाऊन पोचली. शेतीची जमीन वाढली का? शेतीची जमीन वाढली नाही. ही सगळी धैर्य झाली, त्याच्यात जमीन केली. आज पुण्याला जाताना पूर्वीचा रस्ता आणि आजचा रस्ता याच्यात फरक झाला. त्या रस्त्याच्यासाठी जमीन घेतली गेली, विकासाच्या कामासाठी जमीन कमी झाली. जमीन कमी होते आणि जमिनीवर अवलंबून राहणारी लोकसंख्या वाढते. याचा अर्थ शेती ही सगळ्यांना अखंडपणानं समृद्धीच्या रस्त्यावर नेईल या स्थितीला राहील का नाही याची शंकेची स्थिती आहे. आणि ती बदलायची असेल तर शेतीच्या बाहेर कुणीतरी कुटुंबाचं पडलं पाहिजे. कुटुंबाच्या एका व्यक्तीनं शेती करावी आणि एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील तर अन्य क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे जायचा प्रयत्न हा केला पाहिजे. तुमच्या तालुक्यामध्ये ही फार जुनी पद्धत आहे. अनेकांनी एका काळामध्ये मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट असेल, मुंबईचं बंदर असेल, मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटच्या बरोबर नव्या मुंबईची आता कृषी बाजार समिती असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज या तालुक्याची पिढी कष्ट करते हे चित्र दिसतं आहे. याचा आनंद आहे. पण तरीही शेतीवरचा बोजा कमी करण्याची काळजी ही घेतली पाहिजे आणि ती घ्यायची असेल तर नवी पिढी शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध केली पाहिजे. आणि ती समृद्धी आणायची असेल तर या ठिकाणी आज आपण बघतो आहोत की विलासरावने हे शैक्षणिक संस्थांची जी उभारणी केली, ती उभारणी KG to PG असेल पण निवड प्राथमिक शिक्षणापुरती सीमित ठेवली नाही. इथं फार्मसीचं कॉलेज आहे, इथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, इथं अन्य शिक्षण संस्था आहेत आणि जीवनामध्ये यशस्वी होण्याच्यासाठी आणि स्वतःच्या पायात उभं राहण्याच्यासाठी जे जे नवीन विभाग आहेत, विषय आहेत, त्या विषयाची नोंद घेऊन या ठिकाणी हे शैक्षणिक संस्थेचं जाळं उभं केलं. त्याबद्दल विलासरावांची आठवण ही तुम्हाला आम्हाला कायमची राहिली पाहिजे. मी चांगले कुटुंबियांना धन्यवाद देऊ शकतो. विलासरावांनी कष्ट केले, शून्यात हे सगळं उभं केलं. ते दुर्दैवाने आज या ठिकाणी नाहीत, पण ते नसताना त्यांनी जो आदर्श पुढे ठेवला, संस्थांची उभारणी केली, ती जतन करणं एवढंच नव्हे तर ती वाढवण्याच्यासाठी नंतरच्या पिढीने कष्ट केले. याचे उदाहरण आपण या सगळ्या वास्तूतून आणि जी पिढी तयार होते शैक्षणिकदृष्ट्या त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला मला सगळ्यांना बघायला मिळालं. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला यायला मला मनापासूनचा आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की लताताई असो
जांभळशेठ असो यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. आम्ही एकत्र असतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहीण भावासारखी नाती होती आणि सातत्यानं या दोघांशी सुसंवाद साधला, चर्चा केली तर या भागाच्या लोकांचं जीवन समृद्धीच्या रस्त्यावर कसं जाईल याशिवाय दुसरा कुठलाही विचार जांभळशेठनी आम्हा लोकांच्या समोर मांडला नाही. आणि तीच भूमिका घेऊन लढताचाही काही दृष्टीनं मर्यादा असल्या त्यांच्या मर्यादा कधीही त्यांनी पुढे येऊन दिल्या नाही. जांभळशेठची गादी ही चालवण्याची परंपरा आपल्या मर्यादित आयुष्यामध्ये त्यांनी केली आणि त्यामुळे त्यांचाही स्मरण या ठिकाणी होत आहे. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. हा सोहळा अखंडपणानं लक्षात राहील अशा प्रकारचा सोहळा जाता येताना या रस्त्याने जाताना हा सवन शैक्षणिक संकुल हा नजर बसल्यानंतर मनापासूनचं समाधान हे तुम्हाला मला मिळेल याची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो. चांगले कुटुंबांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही काम करत राहा, लोकांची सेवा करत राहा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी भक्कमपणाने अखंड राहू हा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तसा बैलाचा शक्तिशाली